सुप्रभात दोस्तों, मैं हूं आप सभी का दोस्त हैप्पी राइडर गजानन पाटिल। आप सभी में विराजित अंतरात्मा को मेरा सप्रेम नमस्कार। गुड मॉर्निंग। अंतरराष्ट्रीय योग दिनाच्या हार्दिक शुभेच्छा। आपको भी सर। थैंक यू। हरिओम सर, हरिओम। दोस्तों, आज का डेली रूटीन का यह व्लॉग है। हम सवेरे मॉर्निंग वॉक के लिए निकलते हैं तो बहुत सारे भाई बहन दोस्त लोग फ्रेंड सर्कल मिल जाता है, तो सभी से बातचीत करते करते आज आगे बढ़ेंगे। नमस्कार मैडम। हेलो बोलिए। रेखा यादव। जी। साइकिलिंग के बेनिफिट जी। बहुत अच्छा हो जाता है आफ्टर साइकिलिंग। पूरा दिन आपका स्ट्रेस झेलने की कैपेसिटी मिल जाती है। आपका दिन बहुत ही अच्छा जाता है। और आपकी एक्सरसाइज हो जाती है। जी। That's it। बोलते ना आपका एकदम बेस्ट जाता है। जी। नो स्ट्रेस नथिंग। बोलते ना बोलते ना फीलिंग अच्छी आती है। वेरी गुड फील गुड फैक्टर। थैंक यू। साइकिलिंग करने के बाद आपको कोई डिजीज भी नहीं होती है। जी। आप रेगुलर साइकिलिंग करते हैं, नो डायबिटीज, नो बीपी, नो नथिंग। आप कितने समय से साइकिलिंग कर रही है? 2022 से। जी। अरे वाह। हाँ, मेरा पार्टनर जी आ रहे हैं। मयूरेश जी। उसने तो अभी पंढरपुर राइड करके आए 250 किलोमीटर। अरे वाह। आप अभी लॉन्ग टूर कभी करने वाले हैं साइकिलिंग से? नवंबर दिसंबर में दापोली जाएंगे, रत्नागिरी जाएंगे। जी। और अभी जून में हम लोग ने किया था पुणे पंढरपुर साइकिल वाली। जी 235 किलोमीटर था वो। अरे वाह। और दर्शन भी अच्छा हो गया हमारा। बढ़िया, बहुत अच्छा राइड था। बढ़िया। जी। थैंक यू। वेलकम। थैंक यू। यह थे हमारे दोस्त मयूरेश भाई, रेखा यादव बहन। इनको मिलके हमें बहुत खुशी होती है। हर दिन सवेरे हमें मिलते हैं और बातचीत करते करते हम आगे निकल जाते हैं। भाईंदर वेस्ट का यह एरिया है। राधा स्वामी सत्संग के बाजू में यह ओपन स्पेस है। काफ़ी यहाँ डिस्टर्बेंस नहीं रहता है। सवेरे बहुत सारे भाई बहन वॉकिंग के लिए, साइकिलिंग के लिए आते हैं, एक्सरसाइज करते हैं। हरिओम साहब। बघा, हे किती वयस्कर काका आहेत आणि त्यांचं वैशिष्ट्य म्हणजे सगळे जे कॅरी बॅग वगैरे सगळ्या ज्या रॅपर्स आहेत ते तिथून उचलतात आणि एका डस्टबिनमध्ये ठेवतात। हरिओम। कावळ्यांना, कबुतरांना वगैरे पाणी घेऊन येतात आणि बघा हे डब्यांमध्ये पाणी साठवतात आणि तसंच ते पुढेही आता असे बरेच स्टोरेज आहेत। हे आमचं राधा स्वामी सत्संग आहे, त्याचं हे भलं मोठं विस्तीर्ण एरिया आहे। जवळजवळ 110 एकरची जमीन आहे आणि सगळे वेल डेव्हलप आहे। बघा, इथून तर सरळ स्ट्रेट पार त्या मॅक्सिस मॉलपर्यंत स्ट्रेट रस्ता आहे। प्रायव्हेट प्रॉपर्टी आहे संस्थेची। खूप छान असे 6 गेट आहेत। हरिओम। हे बघा, हे आमचे मित्रमंडळी एक्सरसाइज करतात, फिरायला येतात। सकाळी बरेच लोक इथे येतात। हरिओम सर, आपका शुभ नाम? सोमनाथ जी। गुड मॉर्निंग। मैं आपको हाथ दिखाया। जी। थैंक यू। हे बघा, किती सुंदर आमचा एरिया आहे। हे आहे भाईंदर वेस्टचे राधा स्वामी सत्संग आणि हा वॉकिंग प्लाझा म्हणून डिक्लेअर केलेला आहे। सकाळी 6 ते 8च्या दरम्यान इथे खास वॉकिंगसाठीच हा रस्ता महानगरपालिकेने रिझर्व ठेवलेला आहे।
बरेच मंडळी. गुड मॉर्निंग सर. हरिओम. ये आमचे मित्र आहेत. गुड मॉर्निंग. अरे हमारा टाइगर क्या कर रहा है? टाइगर. ओके सर, ओके. चल 1 2 1 2 1 2 1 2 1 2 पीछे मोड 1 2 1 2. हा बघा किती छान आणि जबरदस्त व्ह्यू आहे बघा. इथे अगदी हिल स्टेशनला गेल्यासारखं वाटतंय बघा. हे खाडीचं पाणी पसरलेलं आहे पावसामुळे आणि मस्त मंद हवा सुटलेली आहे. समोर हे नारळाचं झाड आहे. खूप छान मंद हवा चाललेली आहे. मस्त एरिया वाटतोय आमचा हा. बरेच दिवसात अशी मोकळी आणि सुंदर हवा पाहायला मिळालेली आहे. मुंबई शहरामध्ये असा हा एरिया बघणं म्हणजे एक पर्वणीच आहे. कारण बघा हे आमचं भाईंदर वेस्टचा हा एरिया आहे आणि किती अजून जुन्या काळात गावाला गेल्यासारखं वाटतंय. छान असा निसर्ग आहे. झाडी लता वेली आहेत. आणि हा छोटासा रस्ता आहे. हे मिठागरांचा एरिया आहे आणि हे काही मंडळी इथे राहतात. मस्त एरिया आहे. खूप सुंदर. आजूबाजूला पाणीच पाणी आहे. खारफुटीची झाडं आहेत आणि हे खारफुटीचं वैशिष्ट्य आहे की हे धूप होऊ देत नाही. जमिनीची धूप होऊ देत नाही. समुद्रापासून खाडीपासून हे जमिनीचं संरक्षण करतं. नैसर्गिक बॅलन्स आहे हा. निसर्गताच ही विशेष आहे की आपापच ह्या जमिनीचं संरक्षण होतं. खारफुटी अतिशय महत्त्वाचे प्लेस आहे. खूप सुंदर एरिया आहे. प्रायव्हेट गेट होतं पण ते आता कोलॅप्स झालेलं आहे. खूप सुंदर एरिया आहे. हरिओम काकी, कसे आहात? मजेत. मस्त मजेत. इथेच गोल्डन नेस्ट भाईंदरला. छान मस्त एरिया आहे तुमचा. मच्छर असतील नाही खूप? अरे मच्छर खूप असतात ना.
बहुत सारे लोग अपनी जो बासी रोटी या तो कल की रोटियां है, चपाती वगैरह, इन कौवों के लिए लेके आते हैं और ये सब पंछी, कौवे, चिड़िया बड़े आनंद से वो स्वीकार करती है। दोस्तों, आज का यह स्पेशल व्लॉग आपको कैसा लगा? कृपया कमेंट्स कीजिए, लाइक कीजिए, शेयर कीजिए। धन्यवाद।